MPSC आणि UPSCचा स्टडी करत असताना मला एक दिवस खूप निगेटिव्ह फील होत होतं. वाटलं की आता आपल्याकडनं काही होणार नाही आणि सोडून देऊया. आणि मी एक दिवस खूप निगेटिव्हमध्ये गेले की यार मला काही जमत नाही, माझ्याच्याने होत नाही. 2 वेळा एक्झाम दिल्या आणि 2 वेळा पण फेलच झाली. खूप निगेटिव्ह फील आली. त्यावर माझी बहीण म्हणाली की तुला आठवतं का, आपण आंबे पाडायला गेलो होतो आणि 15-16 दगड मारूनही एकही आंबा नव्हता पडला, आठवतं ना तुला? तरी पण मी खूप सारे दगड मारत राहिली आणि 1-2 आंबे नक्की पडले. तर तसंच तुझ्या रिझल्टचं पण आहे. तू खूप वेळा प्रयत्न कर, प्रॅक्टिस कर आणि तुला नक्कीच यश मिळेल. आणि तिचं ऐकून मला एकदम शॉक बसला की यार ही इतकं चांगलं सांगू शकते आणि मी तर एवढा अभ्यास करते, एवढं मला माहीत असून पण मी निगेटिव्हमध्ये गेली. तर आपल्या घरातूनच आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी अनुभवायला भेटतात. जर तुमच्या घरी अशी काही उदाहरणं देणारे लोक असतील तर नक्कीच त्यांना थँक्स म्हणा. कारण व्यक्ती कितीही पॉझिटिव्ह असला तर निगेटिव्ह फिलिंग ह्या येतच असतात, पण त्यांना पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे.